मी एक गरीब विधवा होते। मी एका श्रीमंत घरी मोलकरणीचे काम करत होते, पण त्या घराचे मालक त्याच्या झालेल्या अपघातामुळे एका जागेवर झोपून असायचे। मात्र माझी मालकीनबाई नेहमी नटून थटून बाहेर निघून जायची आणि जाताना मला मालकांची काळजी घ्यायला सांगायची। मालकीनबाईंना मालक अजिबात आवडत नव्हते। एक दिवस मालकीनबाई मला म्हणाल्या, हे 50,000 रुपये घे आणि आज रात्री तुझ्या मालकांसोबत। माझं नाव सीमा आहे। मी एक गरीब विधवा आहे। माझा नवरा मजुरी करायचा। 2 वर्षापूर्वी त्याचा अपघाती मृत्यू झाला होता। मला 4 वर्षांचा एक मुलगा होता। नवरा गेल्यावर आम्ही गरीब असल्यामुळे आमचे खूपच हाल होऊ लागले होते। 2 वेळच्या जेवणाचे देखील वांदे झाले होते, कारण घरात तोच एकटा कमवता होता। माझं शिक्षण फक्त 7वी झालं होतं, त्यामुळे मला कुठे काम भेटत नव्हतं। असेच दिवस जात होते। मी माझा आणि माझ्या मुलाचा जेवणाचा खर्च माझे दागदागिने विकून भागवत होते। आता माझ्याकडे विकण्यासारखं असं काहीच उरलं नव्हतं। आता आजूबाजूचे लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते। एका दिवशी आमच्या शेजारच्या बाईने मला एका बंगल्यावरचा पत्ता सांगितला आणि म्हणाली, त्या बंगल्यावरच्या मालकीनबाईला भेट, तिला कामवाली पाहिजे। तुला जर काम हवं असेल तर तू त्या बंगल्यावर जा। मी लगेच तयार झाले, कारण मला पैशांची खूप गरज होती। म्हणून मी त्या श्रीमंत घरी कामाला लागले। काही वर्षांपूर्वी साहेबांचा अपघात झाला होता आणि ते अपंग झाले होते। त्यांना त्यांच्या पायाने चालता देखील येत नव्हतं। माझं काम आणि इमानदारी पाहून त्यांनी मला कायमचं नोकरीवर ठेवलं होतं। कधी कधी तर मी माझ्या मुलाला घेऊन दिवस रात्र त्यांच्याच घरी राहून तिथेच काम करायचे आणि मालकाची सेवा सुद्धा करायचे आणि त्याचेच मला जास्त पैसे मिळत होते। मला कधी कधी माझ्या मालकीनबाईचा जरा रागच यायचा, कारण लग्न झालेलं असून आणि घरात भोळाबाबडा नवरा असून रोज असं नटून थटून त्या बाहेर भटकत असायच्या। तिला दिवस किंवा रात्र याचं कुठलंही भान नसायचं। केव्हाही यायची आणि केव्हाही जायची। तिला मालकांची काहीही काळजी नव्हती। मला घर आणि मालकांकडे लक्ष द्यायला सांगून ती निघून जायची। मी ऐकलं होतं की साहेबांना बिछाण्यावर पडलेलं पाहताच मालकीनबाईने सगळ्या गोष्टी स्वतःच्या ताब्यात घेतल्या होत्या आणि मनमर्जीने वागायला सुरुवात केली। पण मालक जेव्हा चांगले होते तेव्हा त्या नेहमी घरातच असायच्या आणि साहेब कधीही बाहेर गेले तर दरवेळी त्यांना सोबत घेऊन जायचे। ते दोघे येताना खूप सारी शॉपिंग करून येत असत। साहेब बायकोवर खूप प्रेम करायचे, मात्र त्यांच्या बायकोच्या डोळ्यात त्यांच्याबद्दल कधीही प्रेम दिसलं नाही। मला तर नेहमीच असं वाटायचं की मालकीनबाईंनी साहेबांसारख्या थोड्या मोठ्या वयाच्या माणसासोबत फक्त आणि फक्त त्यांचा पैसा आणि संपत्ती पाहूनच लग्न केलं असेल। आणि आता मालक एका अपघातानंतर बिछाण्यावर खेळलेले होते। त्यांना जास्त वेळ बसता देखील येत नव्हतं। ते दिवस आणि रात्र शांतपणे आपल्या खोलीत बिछाण्यावर पडून असायचे। मी त्यांना कधीकधी व्हीलचेअरवर बसून बाहेर फिरवून आणायचे आणि त्यांना कधीकधी नाश्ता करायला डायनिंग टेबलवर हॉलमध्ये घेऊन जायचे आणि मालकीनबाई मात्र दिवस रात्र बाहेर फिरत असायची। पण एका रात्री अचानक माझ्यासोबत जे काही झालं त्याने माझ्यासहित सर्वांचंच आयुष्य बदलून गेलं। एक दिवस संध्याकाळी मालकीनबाई गडबडीने घरी आल्या आणि त्यांनी मला बोलवून सांगितलं, आज सगळं घर एकदम स्वच्छ कर आणि जेवणासाठी चांगला मेनू ठरव। आज आपल्याकडे मोठे पाहुणे येणार आहेत। ते माझ्यासाठी खूप खूप महत्वाचे आहेत। मालकीनबाई त्यांची खोली सजवत होत्या आणि मग त्या स्वतः अगदी भरजरी मेकअप करून सिल्क साडी आणि डिझायनर ब्लाउज घालून पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार झाल्या होत्या। त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह होता। असा उत्साह त्यांच्या साहेबांसोबत कधीच नसायचा आणि साहेबांसमोर गेल्यावर त्या नेहमी चेहरा पाडलेल्या असायच्या। काही वेळानंतर ते पाहुणे आले। पाहुणे कसले, तो तर एकटाच माणूस होता। तो दिसायला एकदम रुबाबदार आणि स्मार्ट होता। त्याने आल्या रसिकाबाईंच्या हाताला पकडलं आणि त्यांचा हात ओठाजवळ घेऊन किस केलं। त्यावर रसिकाबाई थोड्या लाजल्या आणि अगदी गोड हसून त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना हॉलमध्ये सोप्यावर बसवलं। या सगळ्या गोष्टी मालक त्यांच्या रूमच्या खिडकीतून पडल्या पडल्या डोकावून पाहत होते, मात्र त्यांनी कसलीही चौकशी केली नाही। चौकशी करून देखील काय उपयोग होणार होता। मालकीनबाईंनी त्या विशेष पाहुण्यांना खूप छान पाहुणचार देऊन तृप्त केलं। मग त्यांनी आपल्या विशेष पाहुण्याला तयार केलेल्या खोलीत आराम करायला पाठवलं। त्यानंतर रसिकाबाईंनी मला हॉलमध्ये बोलवलं आणि त्यांच्या पर्समधून एक छोटी काचेची बाटली माझ्या हातात देत मला सांगितलं की आज तुझ्या साहेबांना रात्रीच्या दुधात हे मिसळून दे आणि हे सर्व अगदी गुपचूप व्हायला हवं। त्यासाठी तुला हे 50,000 रुपये देते
आणि काम व्यवस्थित झाल्यास आणखी पैसे देईन, पण जर गडबड केलीस तर तुझ्या जीवाचं काही खरं नाही. आणि हे लक्षात ठेव. हे सगळं ऐकून तर माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. त्यांचं काय प्रकरण आहे हे मला अजून देखील समजलं नव्हतं. पण एवढं मात्र नक्की होतं की मालकीनबाई साहेबांना फसवत होत्या. फक्त त्यांच्या शरीर सुखासाठी की आणखीन काही होतं कोण जाणे. कोण कुठला तो माणूस त्याला आज ही बाई घरी घेऊन आली होती आणि आज माझ्या हातून मालकाचा जीव घ्यायला निघाली होती. पण मला पैसे मिळण्याची मतलब होतं आणि माझ्याकडे खूप सारे पैसे मिळवण्याची संधी चालून आली होती. म्हणून मी जास्त विचार न करता त्यांना हो म्हटलं. रात्र झाल्यानंतर मी माझ्या मुलाला झोपवलं आणि मालकांची नेहमीची औषधं आणि दुधाचा ग्लास घेऊन त्यांच्या रूममध्ये पोहोचले. सांगितल्याप्रमाणेच मी अगोदरच त्या काचेच्या बाटलीतले विष त्या दुधात मिसळून ठेवलं होतं आणि ते दूध मी साहेबांना दिलं आणि तिथेच उभा राहून ते पिण्याची वाट बघत होते. कारण काही गडबड झाली तर सगळं काही माझ्यावर येऊ शकतं. तर साहेब मला म्हणाले की हे दूध मी नंतर पितो आणि त्यांनी तो दुधाचा ग्लास टेबलवर ठेवून दिला. मला तर आता घामच फुटला होता. कारण रोज सर साहेब दूध दिल्या दिल्या लगेच पिऊन घ्यायचे. मग आज त्यांना काय झालं होतं? त्यांना संशय तर आला नसेल ना? या भीतीने माझा फक्त जीवच जायचा बाकी होता. थोड्या वेळानंतर मी पुन्हा त्यांच्या खोलीमध्ये गेले आणि पाहते तर काय, दुधाचा ग्लास तसाच भरलेला होता. म्हणून मी साहेबांना विचारलं की तुम्ही ते दूध का नाही पिलात? असं करून कसं चालेल? तुम्हाला ते दूध प्यायला लागेल. माझं बोलणं ऐकताच साहेब माझ्यावर जोरात ओरडले आणि म्हणाले, अगं खोटारडे, किती पैसे दिले तुझ्या मालकिनीने तुला माझ्या दुधात विष घालायला? तुला काय वाटलं तुझ्या मालकिनीच्या जाळ्यात मी इतका सहज अडकेल? आणि हे विष घातलेलं दूध मला देऊन या सगळ्या संपत्ती स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न होता ना तुमचा? आता मात्र माझा घाबरूनच जीव गेला होता. हे साहेबांना कसं कळलं हे मला समजलंच नाही. आता आपलं काही खरं नाही हे मला समजलं होतं. म्हणून मी तिथून पळणार तेवढ्यात साहेबांनी मला जोरात हाक मारली आणि म्हणाले, पळून गेलीस तर खबरदार. आणि म्हणाले, एक काम कर, तुला 1,00,000 रुपये देतो. उद्या सकाळी तुझ्या मालकिनीच्या नाश्त्यामध्ये विष घाल आणि हे काम पूर्ण झाल्यास आणखी लाखो रुपये मी तुला देईन. ते असं बोलत होते यावर माझा थोडा वेळ विश्वासच बसत नव्हता. कारण ते तर मालकीनबाईंवर खूप प्रेम करायचे. मात्र आता रसिकाबाईचं वागणं पाहून त्यांच्या जागी कुठलाही पुरुष असता तर त्यांनी हेच केलं असतं. अर्ध्या रात्री या नवरा बायकोने मला मोठ्या संकटात टाकलं होतं. मालकीनबाई आता त्या विशेष पाहुण्यांच्या खोलीमध्ये गेल्या होत्या आणि ही गोष्ट कोणीही समजू शकेल की एका भरपूर सजवलेल्या खोलीमध्ये अर्ध्या रात्री एक बाई छान तयार होऊन का गेली असेल. आणि याच गोष्टी साहेबांच्या जीवाला लागत होत्या. मी ठरवल्याप्रमाणे सकाळी एका कपामध्ये विष मिसळलं आणि बरोबर ते कप मालकीनबाई पुढे ठेवला. तिघांना 3 कप मी टेबलावर ठेवले होते आणि अचानक माझ्या मुलाचा रडण्याचा आवाज आला. म्हणून मी त्याच्याकडे पळतच गेले आणि त्याला शांत करून तिथे परत आले आणि पाहते तर काय, मालकांचा चेहरा काळा पडू लागला होता आणि त्यांचे हात पाय थरथर कापू लागले होते. मी मनात विचार करत होते, हे कसं काय झालं? मी तर मालकीनबाईंच्या कपात विष घालून त्यांना दिलं होतं. साहेबांना तडफडत असताना पाहताच मी अँब्युलन्ससाठी फोन लावला. मालकीनबाईने जोरात आवाज मला देत खडसावले की कॉफीमध्ये विष तूच मिसळलं होतंस ना, आणि आता अँब्युलन्स सुद्धा तूच बोलवणार आहेस? त्यांचं बोलणं ऐकून तर मी त्यांचे पटकन पाया पकडले आणि त्यांची माफी मागू लागले. त्यावर त्या मला म्हणाल्या की बघू दे त्यांना त्यांच्या कर्मांची फळं. दुसऱ्यासाठी खड्डा खाणला की त्यात स्वतःलाच पुरायची वेळ येते. आता मालकीनबाई साहेबांना पाहून म्हणाल्या, मी तुमचे आणि सीमाचे बोलणे ऐकले होते. तुमचा प्लॅनही मी ऐकला होता आणि म्हणूनच मगाशी तुमचे लक्ष विचलित करून मी कप बदलला आणि आता तुम्ही तुमच्या कर्माची फळं भोगताय. त्यानंतर मी जे काही ऐकलं त्यातून त्या दोघांचा एक वेगळाच इतिहास, त्यांची रूपं मला ऐकायला मिळाली, ज्यावर विश्वास ठेवणं अवघड होतं. मात्र तेच सत्य होतं. मालकीनबाई रागारागाने त्यांना बोलू लागल्या, नियतीनेच तुम्हाला असं अपंग करून बिछाण्यावर ठेवलं आहे, तरी तुम्ही सुधारायला तयार नाही. यामुळेच आज तुमच्यावर ही वेळ आली आहे. मालकीनबाई तशी एक खूप सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी होती. तिला शिक्षण घेऊन पोलीस व्हायचं होतं. मात्र साहेबांची नजर तिच्यावर पडली आणि तिच्या तारुण्याच्या लालसेने त्यांनी तिला किडनॅप करून घेऊन गेले. त्यानंतर रसिकाला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती साहेबांच्या बिछाण्यावर होती. हे सर्व साहेबांनी गुंडांना पैसे देऊन करून घेतलं होतं. मला त्यांच्या बोलण्यातून कळालं की साहेबांचं हे 5वं किंवा 6वं लग्न असेल आणि त्यांना अल्लड वयाच्या तारुण्यात असलेल्या मुली खूप आवडत होत्या आणि ते त्यांना कुठल्याही मार्गे मिळवत होते. त्यांचा पुरेपूर वापर करून झाला की त्यांना कुठेतरी गायब करत होते.
मात्र रसिकाच्या बाबतीत ही गोष्ट जरा वेगळीच घडली होती. कारण लग्नानंतर 2-3 महिने साहेबांनी जगासमोर दिखावा दाखवला की तेच रसिकावर खूप प्रेम करतात आणि मग नंतर त्यांचाच अपघात होऊन ते बिछाण्यावर पडून राहिले. साहेबांच्या अपघातानंतर रसिकाने आपले शिक्षण पूर्ण करून परीक्षा देऊन पोलिसांचे गुप्तहेर खाते जॉईन केले होते आणि त्या संदर्भात तिचे नेहमी वेळोवेळी बाहेर जाणे असायचे आणि तिच्याकडे तिच्याच खात्याचे अधिकारी लोक येत असायचे आणि त्यांची गुप्त बैठक तिच्या खोलीमध्ये व्हायची. शेवटी साहेब त्याच्या कर्मानेच तडफडून मेला आणि रसिकालाही तिच्या हक्काचं सर्व काही ठेवून गेला. मला सुद्धा त्यांनी त्यांच्याकडेच कामाला ठेवून घेतलं आणि माझ्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च त्यांनी उचलला. मला आणखी काही हवं होतं. आता मला चांगलंच कळालं होतं की दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं.